नमस्कार, मी मिलिंद वाघमारे. माइंड लाईट मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज श्री प्रभू रामचंद्रांचं जन्ममहोत्सव अर्थात रामनवमी या निमित्ताने देगलूर येथे मोठ्या उत्साहात वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. आज आपण या ठिकाणी पाहत आहे की अत्यंत चांगल्या पद्धतीची पानपोई कैलासवासी विठ्ठलराव दंतुनाथ पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी या दिनाचे औचित्य साधन देगलूरकरांना पाण्याची सोय अतिशय चांगल्या पद्धतीने केली जाते. पाहूयात आजचा हा स्पेशल रिपोर्ट. देगलूर येथे कैलासवासी विठ्ठलराव दंतुनाथ पाटील फाउंडेशन कडून पानपोई. प्रभू श्री रामनवमी निमित्त देगलूर येथे कैलासवासी विठ्ठलराव दंतुनाथ पाटील फाउंडेशन कडून पानपोई सुरू करण्यात आली. या पानपोईचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांच्या हस्ते करण्यात आले. अनेक वर्षापासून दंतुनाथ पाटील परिवाराकडून वडिलांच्या स्मरणार्थ अन्नदान, शैक्षणिक साहित्य वाटप, कपडे वाटप, कीर्तन, भजन असे विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. आज देगलूर येथे कैलासवासी विठ्ठलराव दंतुनाथ पाटील फाउंडेशन कडून पानपोई सुरू करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं काम करण्यात आलं. यापूर्वीही प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्मोत्सवानिमित्त पानपोई सुरू करण्यात आली होती. हा सामाजिक वसा गोपाळ दंतुनाथ पुढे नेत आहेत. यावेळी अभिव्यक्ता संघाचे देगलूर अध्यक्ष वीरेंद्र पाटील, गोपाळ पाटील दंतुनाथ, विनायक पाटील टाकळीकर, सुनील पाटील दंतुनाथ, विवेक पाटील, शैलेश आऊलवार, वैभव बामनकर, पियुष बामनकर, अनिल बोगुलवार, धनंजय टेकले, योगेश कळसकर, अक्षजा वीरेंद्र पाटील, आदित्य वीरेंद्र पाटील आदी उपस्थित होते. मिलिंद वाघमारेसह स्मिता पाटील, माइंड लाईट मीडिया. श्री प्रभू रामचंद्राचं रामनवमी अत्यंत उत्साहामध्ये या ठिकाणी साजरी केली जाते देगलूर नगरीमध्ये. काय सांगाल? मी प्रथमतः प्रभू श्रीराम जन्मोत्सव निमित्त सर्व देगलूर वासियांना व सर्व महाराष्ट्रातील व भारतीय सर्वांना मी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि दरवर्षीप्रमाणे आमचे काका कैलासवासी विठ्ठलराव दंतुनाथ सर यांच्या हमेशा या जयंतीनिमित्त या ठिकाणी जेव्हा आमचे प्रभू श्रीरामचंद्र या ठिकाणी जन्मोत्सव निमित्त या ठिकाणी त्यांनी प्रत्येक सर्वांना या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आमचे मित्र गोपाळ दंतुनाथ यांनी सर्वांना या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. प्रथमतः मी त्यांच्या देगलूर शहराकडून त्यांचे मी आभारी आहे.